आई, तुझी खूप आठवण येते. तुझं ओरडणं, मारणं सगळं बघून तेव्हा खूप राग यायचा. पण आता कळतंय की त्या चुका मोठेपणी होऊ नयेत म्हणून ते सुधारण्यासाठी तो प्रयत्न असायचा. कारण मोठेपणी चूक झालेली परवडत नाही. कधी रात्री झोप आली नाही, काही तुझा फोटो समोर घेऊन बघत बसतो. तू लहानपणी कशी झोपवायचीस, अंगाई गीत गाऊन, त्याची आठवण येते. कधी वाटतं की तू आता असतीस तर आज तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपलं असतो. आई, थोडं अजून थांबली असतीस तर आपण काहीतरी मार्ग काढला असता ना. थोडा अजून वेळ तुझ्यासोबत घालवला असताना, तुला डोळे भरून पाहिलं असतं ना. थोडं अजून थांबायचं ना. पण आता मी रडत नाही हा बाई. सगळं काम मीच करतो. मला आणि बाबांना डबा करतो, जेवण बनवतो, भांडी घासतो, कपडे धुतो. तू बोलायचीस ना, आता मी आहे म्हणून सगळं करते. मग कोण करेल? हे शेवटी खरं झालं. तू आता हे बघितलं असतं तर खूप बरं झालं असतं गाई. तुझ्या तोंडून माझं कौतुक ऐकायचं राहून गेलं. बाबा कधी दाखवत नाही, पण त्यांनाही खूप आठवण येते ग आई. कधी पटकन बोलून जातात, जा लवकर आईला आतून बोलून आण, तिला काहीतरी दाखवायचं आहे. ते आता खूप शांत झालेत, कारण त्यांचं सर्वात जास्त प्रेम तुझ्यावर होतं आणि कायम राहील. ते यातून कधी बाहेर पडतील माहिती नाही. प्रत्येक सण येऊन जातो, पण आता काहीच वाटत नाही, कारण प्रत्येक सण तुझ्याशिवाय अपूर्ण आहे गाई. मी करतो प्रयत्न यातून बाहेर पडण्याचा, पण मला माहीत नाही किती वेळ लागेल ते, कारण तुझ्याशिवाय आयुष्य जगण्याचा विचार केला नाही गाई.